नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एमएच न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रांनो, भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आमच्या वयाचा विचार करता या शब्दामुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलंय। नेमकी काय म्हणालेत गिरीश महाजन पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव शहरातील विकास कामाच्या कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलंय। या वक्तव्यामुळे ते सक्रिय राजकारणात निवृत्ती घेणार असल्याचा संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये। चाळीसगाव शहरात विविध शासकीय कार्यालयाचे उद्घाटन तसेच विकास कामाचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी निवृत्ती घेणार असल्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे। तसेच यावेळी बोलताना दोन्ही मंत्र्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले। आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यायला हवी आहे। त्यावेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावंसं वाटतंय, असं वक्तव्य करत गिरीश महाजन त्यांनी एक प्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये। सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे। त्यांनी त्यांची फारशी ओळख नव्हती, अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले होते। मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकास कामाचा धडाका लावला ते पाहून आम्हालाही त्यांचे हेवा वाटतो, अशा शब्दात महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचा तोंड भरून कौतुक केलं। मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत की कामाची भूक लागलेला नेता म्हणजे आमदार मंगेश चव्हाण। मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावाचा विकास करताना गिरीश महाजन यांच्या मार्गाने विकास केला आहे, हे इतर आमदारांनाही सांगावे लागले। चाळीसगाव हे महत्त्वाचे शहर आहे। जिल्ह्यापासून दूर असलेले या ठिकाणी विकास कामे होणे महत्त्वाचे आहे आणि इथे मात्र त्यांनी मोठे काम करून दाखवले आहे, असं म्हणत आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कौतुकाची थाप पडली आहे। तर मित्रांनो, अशाच महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।